अशोक खरात प्रकरण हे तर महिला लैंगिक शोषणाचं मोठं रॅकेट आहे आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी आता केलेली आहे। याच्यामध्ये संचालक म्हणून नाव आहे, परंतु त्याच्या खाली अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य हे मुद्दामून लिहिलेलं आहे। मग महिला आयोगाच्या अध्यक्षांना हे सगळं माहीत होतं का? माहीत जर नसेल तर मग त्यांनी दबाव का आणला? त्यामुळे जोपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत तोपर्यंत पीडित महिलांना न्याय मिळणार नाही। अशोक खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि हे मोठं रॅकेट बाहेर आणणं गरजेचं आहे। चाकणकरांमुळे महिलांना न्याय मिळत नाहीये, चाकणकरांचं वागणं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला न शोभणारं आहे अशी टीका करुणा मुंडे यांनी केलेली आहे। चाकणकरांचा राजीनामा घ्या नाहीतर मंत्रालयासमोर मी उपोषणाला बसेन असा थेट इशारा करुणा मुंडे यांनी दिलेला आहे। आज महाराष्ट्राची महिलांना कुठेही न्याय भेटत नाही हे मी काम करताना बघितलेलं आहे। त्याच्यासाठी सरकारकडून माझी विनंती आहे, लवकरच लवकर महिला आयोग की अध्यक्षाचा राजीनामा घ्या, अन्यथा मी उपोषणवर बसणार आहे। मंत्रालय समोर जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत मी उपोषणवर बसणार आहे आणि रुपाली चाकणकरच्या विरोधात त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, त्याच्यासाठी त्यांना राहण्याच्या पदावर अधिकार पण नाही आहे। त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये पण टाकलेली आहे, त्याच्यामध्ये नोटीस जाहीर पण झालेला आहे। भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आलेली होती अशी माहिती आता समोर येतेय। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आता रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा असं ठोंबरे पाटील यांनी मागणी करत म्हटलंय। चाकणकर पोलिसांवर दबाव आणून पुरावे नष्ट करतील असा आरोप सुद्धा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। चाकणकर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असल्यानं पक्षाची सुद्धा बदनामी होत असल्याचा दावा ठोंबरे यांनी केलेला आहे। याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत। सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। याशिवाय तो तपास होऊ शकत नाही आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगतमताने ते व्हिडिओ नष्ट करणार। विरोधकांनी टीका केली आहे की महाराष्ट्र राज्याची नवी एप्स्टीन फाईल्स आहेत, तुम्हाला वाटतंय का की एप्स्टीन फाईल्स आहेत म्हणून? 100% 58 व्हिडिओ येत आहेत। 58 व्हिडिओ म्हणतात कशाला? एकच व्हिडिओ कालचा जो आहे त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। 100% या 58 व्हिडिओ असल्यामुळे अनेक महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे। खरं तर या कृत्याशी त्यांच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, परंतु त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे निश्चित पक्षाची ही बदनामी होते आणि ती बदनामी होऊ नये म्हणूनच माननीय अजितदादांनी त्यांचा राजीनामा मागितला होता। परंतु पक्षामध्ये पण काही नेते त्यांच्यावर मला वाटतं मोहिनी वश या खरातच्या माध्यमातून केलेले असणार आहेत, म्हणून तो राजीनामा होत नाही। अजितदादांच्या अपघाताचा अघोरी पूजेशी संबंध आहे का असा खळबळजनक आरोप अमोल मिटकरी यांनी केलेला आहे। अघोरी पूजा आणि विमान अपघाताचा संबंध नाकारता येत नाही। काही लोकांना अजितदादा नकोसे झाले होते का असा सवालही मिटकरी विचारतायत। या मागचा मास्टरमाइंड कोण? कॅप्टन अशोक खरात याचे काही मोठे भक्त आहेत का? तसंच त्याचे VK सिंग याच्याशी संबंध आहेत का? या सर्व गोष्टींचा SITच्या तपासाच्या माध्यमातून खुलासा झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित होतो की असं लिंबू भारणं, तिथं पूजा करणं हा जो अघोरी विद्येचा प्रकार
केल्या गेलेला आहे त्याच्या मागं दादा नकोसे झाल्याचं काही लोकांना वाटत होतं का? आणि त्याचा मास्टर माइंड जो असेल तो या बाबाचा भक्त होता का? म्हणजे हा जो लिंग पिसाड भामटा आहे ज्याचं नाव कॅप्टन अशोक खरात आणि त्याचे मोठे मोठे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत आणि त्याचा एक फोटो मी पण ट्विट केलाय VSR व्हेंचर या विमानाच्या सोबत. म्हणजे VK सिंग सोबत सुद्धा हा त्याचा तो गुरु शिष्याचं नातं होतं का? आणि त्याच्या सांगण्यावरून मग यांनी सल्ला देऊन कुणी तो अघोरी प्रकार घडून आणला SIT मध्ये याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. कारण बऱ्यापैकी ही अघोरी पूजा आणि दादाचा विमान अपघात याचा संबंध नाकारता येणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.